सध्या जग युद्धामुळे एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. तिकडे चीनमध्ये एक वेगळंच टेन्शन सुरू झालं आहे. चीनी तरुणांचे सध्या मेजर हार्टब्रेक होत आहेत. म्हणजे चीनी तरुणांना त्यांचे साथीदार गमवावे लागत आहेत. बरं, हे साथीदार म्हणजे कोणी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नाही आहे, तर ते त्यांचे AI पार्टनर आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार सध्या स्थानिक सोशल मीडियावर सायबर हार्टब्रेकची प्रचंड मोठी लाट आलेली आहे. म्हणजेच चीनी तरुण त्यांचे AI पार्टनर गमवत आहेत आणि याला कारण ठरते ते म्हणजे सिस्टीम अपडेट न होणं किंवा सर्व्हर डाऊन होणं. त्याचं असं आहे की चीनमध्ये AI कंपॅनियन ॲप्स हे प्रचंड लोकप्रिय आहेत. या AI कंपॅनियन ॲप्सद्वारे चीनी तरुण आपल्यासाठी स्वतःसाठी AI पार्टनर शोधतात. हे ॲप्स या चीनी तरुणांना किंवा तरुणींना वापरकर्त्यांना अगदी देखणं व्यक्तिमत्व आणि सुंदर रूपासह कस्टमाइज व्हर्च्युअल पार्टनर्स मिळवून देतात. म्हणजेच यात भावनिक आधार, सहवास किंवा रोमॅन्टिक संबंध शोधणाऱ्या व्यक्तींना सुद्धा एक मोठा आधार मिळतो. पण सध्या या AI कंपॅनियन ॲप्समध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. जसं मग असे सांगितलं की सिस्टीम अपडेट न होणं, सर्व्हर डाऊन होणं किंवा इतर काही तांत्रिक अडचणींमुळे चीनी वापरकर्त्यांचे हे AI पार्टनर जे आहेत ते मरत चाललेले आहेत अक्षरशः. आणि त्यामुळेच व्यथित झालेल्या काही वापरकर्त्यांनी सोशल मीडिया अकाउंट्सवर अगदी भावनिक संदेश लिहायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जसं मृत्यूनंतर एखाद्याच्या आठवणींपर आपण एखादा लेख लिहितो ना, तशा लेखांचा अक्षरशः सोशल मीडियावर पूर आलेला आहे. मात्र अशा प्रकारच्या या ॲप्समुळे एक सामाजिक आणि भावनिक समस्या निर्माण झालेली आहे. मुळात मानव आणि AI यांच्यातील संबंधांची सीमारेषाच धूसर होत चाललेली आहे. माणसाने AIवर किती अवलंबून राहावं याचं हे एक उदाहरण आहे. म्हणजे या अशा प्रकारच्या ॲप्समुळे माणसानं स्वतःला समाजापासून वेगळं तर केलंच आहे, शिवाय एकटेपणाला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे आपणच ठरवलं पाहिजे की आपण स्वतः AIवर किती अवलंबून राहावं आणि AIचा आपल्या जीवनात कितपत वापर करावा, हे सगळं खरं म्हणजे आपल्या म्हणजे मानवाच्या हाती आहे. आणि चीनमधलं हे उदाहरण खरोखरच बोलकं आहे.